दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मनुष्य किंवा प्राणी आहे किंवा वनस्पती आहे, ह्यांना जगण्यासाठी काहीतरी विशेष लागतं. आपण सर्वजण पोपट पाळतो, त्याला मिरची देतो, त्याला डाळ देतो त्याला खायला, त्याला पेरू देतो, त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं असतं. परंतु बऱ्याच वेळेस आपण असं बघतो की तो जरा अस्वस्थ असतो, कारण त्याला जंगलाची गरज असते, त्याला मोकळ्या वातावरणाची गरज असते, त्याला इतर पोपटांबरोबर राहण्याची जी गरज आहे ती त्याला असते. वनस्पती बघा, आपण छोटंसं काहीतरी सुंदरसं आपल्याला एखादं फुलाचं झाड आवडतं लहान, आणि आपण ते घेऊन येतो, खूप त्याची मशागत करतो, त्याला खत घालतो, त्याला सर्व काही करतो. परंतु आम्ही बंदिस्त फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे काय होतं, त्याला लागणारा जो सूर्यप्रकाश आहे तो मिळत नाही. थोडासा मिळतो, नंतर मिळत नाही त्याला, आणि त्याच्यामुळे त्याची जशी आपल्याला वाटते तशी त्याची वाढ होत नाही. मनुष्याबद्दल पण आपण असं म्हणू शकतो. बघा, कधीकधी त्याला बाहेरगावी कामाला जावं लागतं, दूर जावं लागतं. कितीही सुखसोयी असल्या, कितीही छान सगळं असलं, परंतु त्याला काय होतं, त्या ठिकाणी त्याचं मन रमत नाही, कारण त्याला आपल्या लोकांबरोबर राहायचं असतं. ती गरज त्याला असते. आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा हे आहे. मनुष्याला शारीरिक गरजा आहेत, परंतु त्याचबरोबर जगण्यासाठी त्याला आध्यात्मिकतेची गरज आहे, आत्मिकपणाची गरज आहे, त्याला आत्म्याची गरज आहे, त्याला आत्म्याच्या ज्या गोष्टी आहेत पवित्र आत्म्याच्या त्याची त्याला गरज आहे. नुसत्या शारीरिक गरजा मिळून त्याला फायदा नाही आहे. आपल्याला सर्व काही, आम्हाला सुद्धा त्या प्रकाशाची गरज आहे, त्या आध्यात्मिक प्रकाशाची गरज आहे, आम्हाला आत्मिक प्रकाशाची आम्हाला गरज आहे. कारण आम्ही ज्यावेळेस देवाच्या प्रकाशात राहतो त्यावेळेस आम्ही आत्म्याची फळं देतो. बघा, ज्यावेळेस आम्ही प्रकाशात राहतो त्यावेळेस आम्ही आत्म्याची फळं देतो. आम्ही देवाच्या प्रकाशात राहतो कारण आम्ही देवाची मुले आहोत. जर आम्ही अंधारात राहतो तर आमच्याकडून कुठलंही काम होणार नाही, कुठल्याही प्रकारची फळं आमच्याकडून मिळणार नाहीत, आमच्याकडून देवाचं कार्य होणार नाही आहे. म्हणून आम्ही देवाच्या प्रकाशात चालणं गरजेचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, एफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 14वा वचन, एफिशियन्स चॅप्टर 5 and verse 14. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.